प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 73 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण लास्ट लेक्चरला जो ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक सुरू केलेला होता, त्या ग्रॅव्हिटेशनमधल्या काही महत्त्वाच्या टर्म्स आपल्या राहिलेल्या आहेत की ज्या इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी समजणं। त्यानंतर काही प्रेशरवाला पार्ट आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर वर्क आणि एनर्जीशी रिलेटेडसुद्धा थोडासा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये आणि सॅटेलाईटशी रिलेटेड पार्ट आपण कव्हर करणार आहोत। सगळ्यात आधी बघा, लास्ट लेक्चरला आपण जो ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक सुरू केलेला होता, ग्रॅव्हिटेशनमध्ये तुम्हाला एक ना स्टेट बोर्डमध्ये आपल्या चार्ट दिलेला आहे की अल्टिट्यूडनुसार ग्रॅव्हिटीमध्ये कशा पद्धतीने फरक पडत जातो किंवा कशा पद्धतीने ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी कमी कशी होत जाते। अर्थात अर्थच्या सरफेसवरती जास्त असणार आहे, जसजसे आपण वर जातोय पृथ्वीपासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे वर जाणार आहोत तसतशी ती ग्रॅव्हिटी काय होणार आहे, अर्थात कमी होणार आहे। ठीक आहे, हा सगळा पार्ट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला आहे। आणि ज्या ग्रॅव्हिटीला आपण डिनोट करतो स्मॉल जी नी, की जिची व्हॅल्यू आहे GM किंवा GM अपॉन R स्क्वेअर, ही आहे या जीची व्हॅल्यू, जिला आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं सुद्धा म्हणतो किंवा इन शॉर्ट ग्रॅव्हिटी। आणि दुसरं आहे कॅपिटल G, कॅपिटल जीला आपण म्हणालो होतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, नाही का, ही एक त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची। आता इथे आज आपला मुद्दा आहे की जेव्हा आपण नाही का प्लॅनेट्सच्या बाबतीत विचार करतो, आत्तापर्यंत स्टडी केलं अर्थशी रिलेटेड। अर्थची जी ग्रॅव्हिटी आहे ती किती आहे, G इज इक्वल टू 9.8 म्हणजे 9.77 आहे, पण ॲज अ 9.77 म्हणजे 5पेक्षा मोठी आली की ही व्हॅल्यू आपण 1नी वाढवतो, सो आपण तिला 9.8 असं कन्सिडर करतो, नाही का। मग अर्थची ग्रॅव्हिटी एवढी आहे। आपण दुसऱ्या प्लॅनेटबद्दल विचार करूयात। प्रत्येक प्लॅनेट टू प्लॅनेट म्हणजे प्रत्येक ग्रहावरती प्लॅनेट टू प्लॅनेट ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटी कशी असते, डिफरंट असते, बदलत जाते। नंतरचा मुद्दा, जर का आपण मून म्हणजे चंद्र त्याचा विचार केला तर तिथे ग्रॅव्हिटी किती असते, त्याची ग्रॅव्हिटी असते 1.62 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही कशाची असते, मूनची ग्रॅव्हिटी आहे। ठीक आहे, जर का आपण या दोघांना कंपेअर केलं ना, म्हणजे अर्थ आणि मून म्हणजे पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्या ग्रॅव्हिटीला कंपॅरिझन केलं तर अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या 1/6 ग्रॅव्हिटी कोणाची असते, मूनची असते। अरे हे उलट झालं नाही का, अर्थची ग्रॅव्हिटी आणि ही मूनची ग्रॅव्हिटी। मी फक्त असंच दाखवलं आहे, फक्त लक्षात ठेवा की चंद्राची जी काही ग्रॅव्हिटी आहे किंवा गुरुत्वाकर्षण बल आहे ते पृथ्वीच्या किती पट कमी असतं, 6 पट कमी असतं, किंवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या 6 पट जास्त पृथ्वीचं काय असतं, ग्रॅव्हिटेशन असतं किंवा गुरुत्व असतं। ठीक आहे, ही एक टर्म क्लिअर झाली। असं नाही समजलं, एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये समजूयात थोडं। वेट आणि मास या 2 टर्म आधी समजावून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करूयात की हा जो काही पॉईंट आहे ग्रॅव्हिटीवाला, प्लॅनेट टू प्लॅनेट ग्रॅव्हिटी कशा पद्धतीने चेंज होते। सगळ्यात पहिली टर्म आपण डिस्कस करूयात, मास, ज्याला आपण म्हणतोय वस्तुमान। ठीक आहे, मास म्हणजे वस्तुमान। आता हे जे मास आहे किंवा जे वस्तुमान आहे ते वस्तुमान कायम राहतं। आता मासची डेफिनेशन आपण कशी करतो, मासला आपण डिफाईन करतो अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स। अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स म्हणजे आपण म्हणतो ही व्हॅल्यू कशाची आहे, मासची आहे किंवा वस्तुमानाला आपण असं डिफाईन करतो की एखाद्या वस्तूमध्ये सामावलेलं नाही का घटक पदार्थ किंवा अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स। ठीक आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतोय मास किंवा वस्तुमान। हे जे मास आहे त्याचा SI युनिट आपण डिनोट करतो kg मध्ये आहे, बरोबर। CGS मध्ये आपण ते ग्रॅममध्ये डिनोट करतो, SI युनिट आपण देतो त्याचं kg। आता जर का मासबद्दल बोलायचं झालं तर पृथ्वीवर आपण कुठेही गेलो तर हे जे मास आहे ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं,
त्याच्यामधलं अमाऊंट ऑफ मॅटर बदलणार आहे का? नाही बदलणार, ते तेवढंच राहणार आहे. म्हणून आपण म्हणतोय की मास जे आहे ते कसं असतं? कॉन्स्टंट असतं. आहे बरोबर. आणि मासशी रिलेटेड दुसरी म्हणजे आपण कोणत्याही इव्हन आपण प्लॅनेट टू प्लॅनेट जरी चेंज झालं ना तरीसुद्धा हे जे मास आहे ते चेंज होत नाही. ठीक आहे. दुसरी जी टर्म आहे ती दुसरी टर्म आहे वेट. दुसरी जी टर्म आहे ती आहे वेट. ही टर्म वेट म्हणजे वजन. ठीक आहे. वेट म्हणजे वजन आणि मास म्हणजे वस्तुमान. वस्तुमान अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स. आणि मास किंवा वेट म्हणजे आपण असं म्हणतोय की एखादं फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे एखाद्या वस्तूवरती कार्यरत असणारं बल. ठीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स त्या वस्तूवरती किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं आपलं वजन किती असेल ते. ठीक आहे. मग मला सांगा हे जे वेट आहे वेटचं पण आपण काय करतो? केजीमध्ये डिनोट करतो, SI युनिट नाही का? पण हे जे आहे ते कसं नसतं? कॉन्स्टंट नसतं. कॉन्स्टंट नसतं. का नसतं? कारण हे कशाशी रिलेटेड आहे? हे रिलेटेड आहे ग्रॅव्हिटीशी रिलेटेड. कशाशी रिलेटेड आहे? ग्रॅव्हिटीशी रिलेटेड आहे, गुरुत्वाशी रिलेटेड आहे. पण ग्रॅव्हिटी तर प्लॅनेट टू प्लॅनेट काय होते? बदलतीये, डिफरंट आहे. म्हणजे वेटसुद्धा प्लॅनेट टू प्लॅनेट काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. मी तुम्हाला 2 प्लॅनेटचे एक्झाम्पल दिले. पहिलं दिलं अर्थवालं आणि दुसरं मी दिलं तुम्हाला मूनवालं एक्झाम्पल. ठीक आहे. दोघांमध्ये कंपॅरिझन करताना मी असं सांगितलं की पृथ्वीवरती बरं ठीक आहे असं नको सांगायला, वजनाच्या बाबतीत कंपेअर करून सांगूयात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे XYZ, ही एक्स ही व्यक्ती आहे आणि तिचं वजन आहे पृथ्वीवरती 60 kg. किती आहे? 60 kg तिचं वेट आहे. तर तिचंच वेट चंद्रावरती किती असेल त्या व्यक्तीचं हे आपण अर्थवर सांगतोय. आणि इकडे आपण बघूयात मूनवरती. मी काय म्हणाले? याची ग्रॅव्हिटी, कोणाची? पृथ्वीची ग्रॅव्हिटी चंद्रापेक्षा 6 पटीने जास्त आहे नाही का? म्हणजेच हे वेट पृथ्वीवर चंद्रावरती गेल्यानंतर 6 पटीने कमी होणार आहे. म्हणजे 60 डिवायडेड बाय 6 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 10 kg. म्हणजे त्या व्यक्तीचं चंद्रावरती वजन किती असेल? 10 kg असेल. का? कारण त्याची ग्रॅव्हिटी कमी आहे. ग्रॅव्हिटी कमी आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा त्या व्यक्तीवरती जेवढा किंवा त्या ऑब्जेक्टवरती जेवढा लावला जातोय तो सुद्धा काय आहे? कमी आहे. अशा पद्धतीने या प्लॅनेट टू प्लॅनेट काय होतंय? ग्रॅव्हिटी चेंज होतीये, लक्षात ठेवायचं. म्हणजेच ग्रॅव्हिटी स्मॉल जीची व्हॅल्यू बरं का, स्मॉल जी. कॅपिटल जी कधीच बदलत नाही, कॅपिटल जी कॉन्स्टंट आहे. अजून मास आणि वेट या दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवायचा. मास कसं असतं? कॉन्स्टंट. वेट कॉन्स्टंट असतं का? नाही. कारण मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सबस्टन्स आहे. द्रव्य किती त्या पदार्थामध्ये, द्रव्याचं प्रमाण किती आहे ते म्हणजे वस्तुमान असतं. आणि वेट म्हणजे काय असतं की त्या वस्तूवरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय ते असतं. त्याच्यामुळे ते काय नसतं? कॉन्स्टंट नसतं. क्लिअर हा मुद्दा. नंतरचा आपला पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे फ्री फॉल, मुक्त पतन. नंतरचा आपला पॉईंट आहे फ्री फॉल, ज्यालाच आपण मुक्त पतन असं म्हणतो. इथपर्यंत क्लिअर? बघा आता पुढे एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा ऑब्जेक्ट आपण काय करतोय, ही टर्म समजण्यासाठी ना, मुक्त पतन ही टर्म समजण्यासाठी एखादं एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं तर आपण कोणतंही एखादा ऑब्जेक्ट आहे आपण समजूयात, आपण ते वर फेकतोय. ठीक आहे. बॉलचं एक्झाम्पल घेऊयात आपण. इन जनरल आपण जर का एखादा बॉल वरती फेकला आणि नंतर पुन्हा तो ठराविक उंचीवर गेल्यानंतर काय होतोय? खाली येतो. आहे बरोबर. तो पुन्हा ठराविक उंचीवर गेल्यानंतर खाली येतो. मग फ्री फॉलची डेफिनेशन आपण कशी सांगतो? फ्री फॉलची डेफिनेशन आपण सांगतो की कोणतंही एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्याला पृथ्वी स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते. आहे बरोबर. स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते आणि यालाच आपण काय म्हणतो? यालाच आपण काय म्हणतो? फ्री फॉल असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीने तिच्या गुरुत्व बलामुळे एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षून घेणं, ही जी प्रोसेस आहे तिला आपण म्हणतोय फ्री फॉल. म्हणजे तिच्यावर कार्यरत असणाऱ्या गुरुत्व बलामुळे हे घडते. ठीक आहे. मग आता आपण हे या टर्म्समध्ये समजून घेऊया. आता मासच्या टर्ममध्ये, ज्या टर्ममध्ये आपण 2 ऑब्जेक्ट्सना अभ्यासलं ना,
म्हणजे इकडे m1 होतं, इकडे m2 होतं. त्या टर्ममध्ये आपण अभ्यासूयात. पण कोणत्या फॉर्ममध्ये माहिती आहे? कायनेमॅटिक इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? कायनेमॅटिक इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये, ज्याला आपण म्हणतो गतिविषयक समीकरणे. ज्याला आपण काय म्हणतो? गतिविषयक समीकरणे. आपली लर्न करून झालेली आहेत ती, नाही का? सगळ्यात पहिलं गतिविषयक समीकरण आपल्याला काय सांगतं? सगळ्यात पहिलं गतिविषयक समीकरण सांगतं v इज इक्वल टू यू प्लस AT. v इज इक्वल टू यू प्लस AT. दुसरं गतिविषयक समीकरण आपल्याला सांगतं डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वेअर. सेकंड, हे झालं फर्स्ट, हे झालं सेकंड. आणि थर्डवालं जे समीकरण आहे ते थर्डवालं आपल्याला काय सांगतं? थर्डवालं असं सांगतं 2as इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर आहे, बरोबर? v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू 2as. हे आपलं तिसरं समीकरण आहे, तिसरं. ठीक आहे. आता जस्ट कन्सिडर करा, एखादा ऑब्जेक्ट आहे ते या पोझिशनला आहे. ठीक आहे. म्हणजे याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे? याची इनिशियल वेलॉसिटी, की जी इनिशियल वेलॉसिटी आपण कशाने डिनोट करतो? यूनी डिनोट करतो. यूनी इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे. आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला म्हणजे ते काय होतंय? वरच्या दिशेने आपण फेकलं, ते त्वरणित झालं, ते वरच्या दिशेला गेलं, एका ठराविक हाईटवरती गेलं. ठराविक हाईटवर गेल्याच्या नंतर पुन्हा ते काय झालं? पृथ्वीच्या दिशेने यायला सुरुवात झाली. नीट आहे का? पृथ्वीच्या दिशेने पुन्हा यायला सुरुवात झाली. मग हे जे काही डिस्टन्स आहे ना, म्हणजे सुरुवातीला इथून फेकलं आणि पुन्हा वरून खाली येणारं डिस्टन्स, म्हणजे आपण फ्री फॉल असं म्हणतो. सो वरून खाली येणारी वस्तू आपण कन्सिडर करूयात, हे सोडून द्या आत्ता. ठीक आहे. हे आपण नंतर बघूयात पोटेन्शियल एनर्जीच्या वेळे. आत्ता आपण कायनेटिक एनर्जीच्या याच्या टर्म्समध्ये आपण हे अभ्यासूयात. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं की इथे एस म्हणजे काय येतं? एस म्हणजे आपण म्हणू शकतो हाईट, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट किती झाले? इथून ते इथंपर्यंत डिस्प्लेसमेंट झाले आहे, बरोबर? ज्यालाच मग आपण मी इथे असं म्हणू शकते का? एस इज इक्वल टू हाईट आहे, बरोबर? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हाईट. ॲक्सिलरेशन किती झालंय? म्हणजेच ग्रॅव्हिटी त्याची किती आहे? ए. ॲक्सिलरेशन ग्रॅव्हिटी आहे, बरोबर? मग आता मला सांगा, हे जे ॲक्सिलरेशन आहे ते ॲक्सिलरेशन म्हणजे आपण तिथे कोणती व्हॅल्यू काढलेली होती ॲक्सिलरेशनची? आठवा व्यवस्थित. आपण म्हणालो होतो स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन आरचा स्क्वेअर आहे, बरोबर? आपल्याकडे एफची व्हॅल्यू किती होती? एफची व्हॅल्यू होती आपल्याकडे GM अपॉन आरचा स्क्वेअर आहे, बरोबर? इथे जो m आहे ते म्हणजे काय होतं? मास. आणि फोर्स म्हणजे काय होतं? मास इंटू ॲक्सिलरेशन होतं आहे, बरोबर? मग हे मास आपल्याला मिळालं. मग ही जी उरलेली व्हॅल्यू आहे ही वाली, त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणालो? ॲक्सिलरेशन. आणि फक्त ही जी व्हॅल्यू आहे ती आपण कशाने डिनोट केली? जीनी डिनोट केली. मग या इक्वेशनमध्ये आपण चेंज करू शकतो का? जर का ते आपल्याला ग्रॅव्हिटीच्या टर्ममध्ये किंवा फ्री फॉलच्या टर्ममध्ये आपल्याला सांगायचे तर येस करू शकतो. कशा पद्धतीने? बघा, इथे काय आहे? v इज इक्वल टू यू आहे, सो यू तसंच राहील. एच्या जागी फक्त आपण काय म्हणणार आहे? GT. फर्स्ट समीकरण, फर्स्ट इक्वेशन. दुसरा आहे डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू UT तसंच राहील प्लस 1/2 AT स्क्वेअर, म्हणजे 1/2 एच्या ऐवजी मी इथे GT स्क्वेअर लिहू शकते का? येस, लिहू शकते. येस, कारण इकडे तर ते सगळं बॅलन्स करून तुम्हाला मी दाखवलं. नंतरचं आहे 2as, म्हणजे मी इथे म्हणू शकते 2GS इज इक्वल टू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. हे झालं थर्ड इक्वेशन. कशाच्या बाबतीतलं? फ्री फॉल. क्लिअर? इथंपर्यंत कसं कन्सिडर केलं आपण? बघा व्यवस्थितपणे. हे जे काही डिस्टन्स होतं, म्हणजे एखादी वस्तू वरून खाली येते आहे, तर वरून खाली येणारे जे म्हणजे काय होते? डिस्प्लेसमेंट होते. इथे आहे आत्ता ती, म्हणजे हिची इनिशियल वेलॉसिटी u, ही झाली फायनल वेलॉसिटी v.
यांच्यामध्ये असलेला बदल, इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी यांच्यामध्ये जो बदल झाला आहे त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट, विस्थापन. आणि हे विस्थापन आपण दाखवतो एसनी आहे, बरोबर, एस. आणि मग या फॉर्म्युलामध्ये बसवून आपल्याला या व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळू शकतात जीच्या व्हॅल्यूनुसार किंवा ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये. क्लिअर हा मुद्दा पहिला तुमचा इथंपर्यंत, ठीक आहे. आता नंतरचा दुसरा मुद्दा बघा. नेहमी लक्षात ठेवायचा, जेवढा एखाद्या वस्तूला वर जाण्यासाठी वेळ लागतो तेवढाच तिला खाली येण्यासाठी वेळ लागतो. थोडंसं नाही का कन्फ्युजिंग वाटतं, पण ते फॅक्ट म्हणून ॲज अ लक्षात ठेवा, ती टर्म तशीच आहे, ठीक आहे. नंतर बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा. आत्ता आपण अभ्यासलं हे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर. आता आपण अभ्यासूयात याला की पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये याच्यामध्ये बदल कसा होतो, ठीक आहे. म्हणजेच आता आपल्याला काय अभ्यासायचे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता आपण इथे पाहतोय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच आपण तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे तिला आपण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा असं म्हणतो. म्हणजे आपण स्थितीज ऊर्जेची डेफिनेशन कशी करतो, स्थितीज ऊर्जा म्हणजे नाही का एखादं ऑब्जेक्ट तिच्या रेस्ट पोझिशनला आहे किंवा एका स्पेसिफिक अशा स्टेटला आहे, ते मूव्हिंग ऑब्जेक्ट नाही आहे, ठीक आहे ना, स्थिर आहे, तेव्हा त्याच्यामध्ये असणारी जी ऊर्जा असते तिला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला हे ग्रॅव्हिटेशन अभ्यासायचं आहे कोणत्या फॉर्ममध्ये, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. आता इथे आधी आपण कायनेमॅटिक किंवा बघा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीला आपण म्हणतोय गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे एखादी वस्तू मोशनमध्ये असताना, गतीमध्ये असताना तिच्यामध्ये काय बदल होऊ शकतो आहे, बरोबर, त्याच्यामधल्या ग्रॅव्हिटेशनमध्ये काय बदल होऊ शकतो. या दोन टर्म्सना आपल्याला अभ्यासायचे आहेत. कोणत्या बाबतीत, फ्री फॉलच्या बाबतीत, ठीक आहे. फ्री फॉल असंच नको म्हणूयात, आता हीच टर्म सतत यूज करण्यात पॉईंट नाही आहे. असं कन्सिडर करूयात, बघा आपण एखादी वस्तू वरती फेकली, एखादा बॉल आहे, आपण तो बॉल वरती फेकला आहे. बॉल वरती फेकल्याच्या नंतर एक आपण ऑब्झर्व करतो, काय ऑब्झर्व करतो की तो एका ठराविक उंचीवरती गेल्यानंतर, पुन्हा तिथून त्याच मार्गाने काय होतो, खाली येतो. मग याचं रिझन काय, रिझन साधा आहे, ग्रॅव्हिटेशन. का ग्रॅव्हिटेशन, वर जाताना ग्रॅव्हिटेशन काम करत नाही का, तसं नाही. बघा यांच्यामध्ये, या दोघांमध्ये आधी काय बदल होतो तो समजावून घेऊयात. पहिला मुद्दा, जेव्हा एखादी वस्तू ही असं दाखवते खालून वरती जातीये, म्हणजे इथून बॉटमकडून टॉपला जातीये, अशा वेळी तिच्यामध्ये असणारी जी स्थितीज ऊर्जा असते किंवा तिच्याकडे असणारी जी पोटेन्शियल एनर्जी असते, ती पोटेन्शियल एनर्जी काय होत जाते, वाढत जाते. पोटेन्शियल एनर्जी काय होते, वाढते. केव्हा, जेव्हा एखादी वस्तू खालून वरती जातीये तेव्हा तिच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी ही काय होते, वाढते. कशी वाढेल, कारण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय देतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू स्थितीज ऊर्जा, म्हणजे आपण काय म्हणतो mgh. हा फॉर्म्युला विचारलेला होता एकदा, नाही का, mgh. मग मला सांगा, एखादी वस्तू वरती जातीये म्हणजे तिची हाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वाढतीये. मग जर काय एचची व्हॅल्यू वाढतीये तर अर्थात पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे ना, आहे, बरोबर. म्हणजे पहिली टर्म क्लिअर का, की एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर का वर जाते तर त्याच्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी काय होते, वाढते. कायनेटिक एनर्जी जी असते ती कायनेटिक एनर्जी काय होते, कमी होते. कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. इथंपर्यंत क्लिअर. किंवा एक मिनिट आपण या टर्ममध्ये समजावून घेऊयात. पोटेन्शियल एनर्जीच्या, त्याच्याकडे असलेली पोटेन्शियल एनर्जी काय होते, वाढते, वर जाते, पण ग्रॅव्हिटेशन काय होणार आहे, कमी होणार आहे. आता बघा ग्रॅव्हिटेशनच्या फॉर्मकडे येऊयात.
पहिला मुद्दा, जर का ती वस्तू वर चालली आहे तर तिच्यावरती तेव्हासुद्धा फोर्स ऑफ किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो पृथ्वीकडून त्या वस्तूवरती टाकला जातोय तो कार्यरत आहे. येस आहे. पण ती वस्तू वर जातीये ना, तसं तिच्याकडे सुद्धा एक काय आहे, बल आहे, एक बल आहे की जे बल त्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला काय करतंय, रेजिस्ट करतंय. त्या ग्रॅव्हिटेशन फोर्सला काय करते, रेजिस्ट करते, विरोध करते स्वतःकडे आकर्षिलं जाण्यासाठी. पण ते वर 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 जाईपर्यंत ते अशा एका स्टेजला पोचतं की त्या वस्तूकडे असणारं पृथ्वीच्या बलाला किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्सला रेजिस्ट करण्यासाठी जेवढ्या बलाची गरज असते, जेवढ्या फोर्सची गरज असते, तेवढा फोर्स या वस्तूकडे शिल्लक राहिलेला नाही आहे. मी असं म्हणाले की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन पृथ्वीकडे तर भरपूर आहे, ठीक आहे. याच्याकडे जो या फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनला रेजिस्ट करण्यासाठी गरज आहे ज्या फोर्सची, तो फोर्स वरवर जाताना काय होतोय, कमी होत जातोय. पण पृथ्वीचं बल मात्र तेवढंच राहतंय, नाही का, पृथ्वीचं पण तेवढंच राहतंय. पण एक अशी स्टेज येईल की हा एका ठराविक उंचीवर पोहोचल्यानंतर याची पृथ्वीच्या गुरुत्व बलाला विरोध करण्याची जी क्षमता आहे ती संपली की आपोआप खाली येतं. आहे बरोबर, आहे बरोबर. आत्ताचा मुद्दा लक्षात ठेवा की जेव्हा एखादं ऑब्जेक्ट वरती जातं आहे तेव्हा त्याच्यामधली स्थितीज ऊर्जा जी आहे ती काय होणार आहे, वाढणार आहे. हा होता आपला ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जीशी रिलेटेड पार्ट की ज्याच्यामध्ये फक्त एवढं सांगायचं आहे मला की पोटेन्शियल एनर्जी जी आहे किंवा स्थितीज ऊर्जा जी आहे, जसं ऑब्जेक्ट एखाद्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाईल तशी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढेल. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे तेव्हा त्याच्याकडे असलेली पोटेन्शियल एनर्जी जी असणार आहे ती कशी असणार आहे, 0 असणार आहे. कारण h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्या वस्तूचं जे अंतर असेल ते किती असेल, 0 असेल. त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे. नंतरचा जो पॉईंट आहे आपल्याला अभ्यासायचा तो आहे एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी म्हणजे जो पुढचा, सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की नाही का, आपण जर का असं म्हणतोय की पृथ्वीवरती गुरुत्व बल कार्यरत आहे बरोबर, की पृथ्वी प्रत्येक वस्तूवरती एक बल टाकते की ज्याच्यानुसार की ज्यामुळे एखादी वस्तू किंवा एखादं ऑब्जेक्ट हे तिच्याकडे अट्रॅक्ट होतं. मग हा रूल काही इतर प्लॅनेट्सच्या बाबतीत फॉलो का नाही होत, जसं की मून आहे किंवा इतर जे काही सॅटेलाईट आहेत, आपण जे आर्टिफिशियल सॅटेलाईट लॉन्च करतो त्यांच्या बाबतीत हे का नाही होत. तर त्याच्यासाठी एक रिझन आहे का, एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी याचा अर्थ असा होतो, आता सिंपल लक्षात ठेवा, फार जास्त काही कॉम्प्लिकेटेड ह्या टर्म नाहीच आहेत, ठीक आहे. आता बघा साधी आणि सरळ गोष्ट, जेव्हा एखादं ऑब्जेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ते आहे, ते स्टेबल कंडिशनला आहे, म्हणजे त्याच्याकडे असणारं आत्ता त्याची वेलॉसिटी जिला आपण इनिशियल वेलॉसिटी असं म्हणतो, जिला आपण इनिशियल वेलॉसिटी असं म्हणतोय, ती इनिशियल वेलॉसिटी आत्ता त्याची किती आहे, 0 आहे बरोबर आहे. आणि जेव्हा एखादं ऑब्जेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असतं तेव्हा त्याची एस्केप वेलॉसिटी ही त्याच्या इनिशियल वेलॉसिटी एवढीच असते. एस्केप वेलॉसिटी ही त्याच्या इनिशियल वेलॉसिटी एवढीच असते, आहे बरोबर. पण ही कंडिशन ऑब्जेक्ट्सना लागू होते. ही कंडिशन जेव्हा आपण सॅटेलाईट लॉन्च करतोय किंवा इतर जे काही उपग्रह पृथ्वीच्या एका ठराविक कक्षेमध्ये किंवा एका ठराविक ऑर्बिटमध्ये सूर्याच्या भोवती, पृथ्वीच्या भोवती जे काही त्यांचं रिव्होल्युशन सुरू आहे त्या बाबतीत ही कंडिशन लागू होत नाही. का, कारण त्यांना त्या कक्षेमध्ये पाठवण्यासाठी, म्हणजे ती कक्षा कोणती की जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर आहे. फॉर एक्झाम्पल, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल हे इथंपर्यंतचं काम करतंय, कुठंपर्यंत, या ऑर्बिटपर्यंत काम करतंय, आहे बरोबर. आणि या ऑर्बिटच्या बाहेर जे काही आहेत ना सॅटेलाईट आहेत, जे काही उपग्रह आहेत, ते या ऑर्बिटच्या बाहेर फिरतायत, या ऑर्बिटच्या बाहेर त्यांचं रिव्होल्युशन चालू आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावरती जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे पृथ्वीचा तो काम करत नाही आहे. कारण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशन फोर्सची किंवा पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याची क्षमता इथंपर्यंतच काम करण्याची आहे,
आहे बरोबर. आणि आपल्याला एखादं ऑब्जेक्ट या कक्षेच्या बाहेर पाठवण्यासाठी त्याला जी वेलॉसिटी प्रोव्हाइड करावी लागते त्या वेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. क्लिअर मुद्दा. मग हे आपण कोणाकोणाबाबतीत यूज करतो, जे काही आर्टिफिशियल सॅटेलाईट आपण लॉन्च करतो त्यांच्या बाबतीमध्ये आपण हे यूज करतो. ठीक आहे. किंवा उपग्रह, पृथ्वीचा जो काही नॅचरल सॅटेलाईट आहे, नैसर्गिक उपग्रह जो आहे तो आहे मून. आहे बरोबर. की ज्याचा जो रिव्होल्यूशन पिरियड आहे तो किती आहे 27.3 डेज एवढा आहे नाही का त्याचा रिव्होल्यूशन पिरियड. म्हणजे तो एका ठराविक कक्षेमध्ये आणि एका ठराविक पिरियड मध्ये तो काय करत असतो, रिव्हॉल्व करत असतो पृथ्वीभोवती. पण इतर जे काही सॅटेलाईट आहेत मग त्यांच्यामध्ये 2 प्रकार पडतात सॅटेलाईट्सचे. बरोबर आहे. जे आपण लॉन्च करतो सगळ्यात पहिला प्रकार येतो आर्टिफिशियल सॅटेलाईट. आर्टिफिशियल आणि हे तर नॅचरल वेगळे. पण आर्टिफिशियलमध्ये आपण जर का पाहिलं तर सगळ्यात पहिले येतात ज्यांना आपण अर्थ सॅटेलाईट असं म्हणतो किंवा कम्युनिकेशन सॅटेलाईट असं म्हणतो. ज्यांना आपण म्हणतो कम्युनिकेशन सॅटेलाईट. ज्यांना आपण म्हणतोय कम्युनिकेशन सॅटेलाईट. हे जे कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे त्या कम्युनिकेशन सॅटेलाईट्सनाच आपण काय म्हणतो माहिती, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. आणि यांना अजून आपण म्हणतो जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. हे जे काही सॅटेलाईट आहेत याचं एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का, आपण जो काही इनसॅटवाली जो काही लॉन्च केलेला होता, सिरीज जी लॉन्च केलेली होती इनसॅट सॅटेलाईट्सची, ती जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट्सशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता एक महत्त्वाचं गोष्ट इथे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं म्हणजे यांचे आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. म्हणजे लास्टच्या 3ही वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी या सॅटेलाईटवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहेत. सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा मला वाटते 2018 समथिंगचा पेपर होता. त्या 2018च्या पेपरला आपल्याला प्रश्न विचारलेला होता जिओ सिंक्रोनस सॅटेलाईटवरती, ज्यांना आपण हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट असं म्हणतो. एक मिनिट. हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट. हे जे हाय अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट आहे तर त्यांची जी म्हणजे ते पृथ्वीपासून त्यांचं अंतर साधारणपणे किती असतं तर ते असतं 35,780. ठीक आहे. 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त एवढं त्यांचं अंतर असतं. 35 ना, मी 37 लिहिले, किलोमीटरपेक्षा जास्त, म्हणून आपण यांना म्हणतोय हाय अर्थ ऑर्बिट असं. ठीक आहे. नंतरचा दुसरा जो प्रकार येतो त्या दुसऱ्या प्रकारामध्ये येतात मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट. दुसऱ्या प्रकारामध्ये येतात मीडियम अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये येतात लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट. लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट. लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईटमध्ये जे पोलार सॅटेलाईट असतात ना, ते पोलार सॅटेलाईट साधारणपणे त्या रेंजमध्ये येतात. यांच्या काही रेंजेस असतात. जसं की याची रेंज मी तुम्हाला सांगितली 35,780 किलोमीटरपेक्षा जास्त या रेंजमध्ये येतात, की जिकडे सगळे हे जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत ते काम करत असतात. नंतर मीडियम अर्थ ऑर्बिट जी आहे ती मीडियम अर्थ ऑर्बिट काम करत असते 2000 ते 35,780 किलोमीटरच्या रेंजमध्ये. आणि लो अर्थ ऑर्बिट जी आहे ती 2000 किलोमीटरपेक्षा कमीच्या अर्थ ऑर्बिटमध्ये काय करत असते, वर्क करत असते, किंवा त्याची ती ऑर्बिट आहे, जे काही लिमिट आहे एका ह्याचं ते आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की जे पहिलंवालं आहे ना, ज्यांना आपण हाय अर्थ ऑर्बिट असं म्हणतोय, या हाय अर्थ ऑर्बिटमध्ये आपले कोणते येतात, कम्युनिकेशन सॅटेलाईट, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट, किंवा ज्यांना आपण भूस्थिर उपग्रह असं पण म्हणतो. भूस्थिर उपग्रह आहे. क्लिअर इथंपर्यंत.
मग हे भूस्थिर उपग्रह ज्यांच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारलेला होता, आत्ता आलेला प्रश्न असा होता की हे जे काही जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहे तर ते आपल्याला पृथ्वीवरून पाहणाऱ्या व्यक्तीला स्थिर असल्यासारखे भासतात. येस, बरोबर आहे, स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. त्याचं रिझन आहे, काय रिझन आहे, हे जे बघा हे तिन्ही म्हणजे एकच आहेत. कम्युनिकेशन, जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस यांचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असतो, यांचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असतो म्हणजे यांच्या परिभ्रमणाचा जो काही कालावधी असतो तो किती असतो, जेवढा अर्थचा आहे ना तेवढाच असतो, म्हणजे 24 आवर्स एवढा असतो आहे. बरोबर, म्हणजे पृथ्वी ज्या वेगाने फिरते स्वतःभोवती त्याच वेगाने हे सुद्धा सॅटेलाईट, त्यांचा सुद्धा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन तेवढाच असतो. आणि तेच कारण आहे की हे सॅटेलाईट आपल्याला पृथ्वीवरून पाहणाऱ्या व्यक्तींना ते कसे आहेत, स्टेबल आहेत, स्टेशनरी आहेत, स्टेबल आहेत असं वाटतं, म्हणून आपण यांना काय म्हणतो, भूस्थिर उपग्रह असं म्हणतो. ठीक आहे. मग यांचा यूज कुठे होतो, सगळ्यात पहिलं कम्युनिकेशनमध्ये यांचा यूज होतो. म्हणजे आपण जे काही टेलिफोन्स यूज करतो, टेलिव्हिजनवरती आपण जे काही पाहतो, जे काही टेलिव्हिजन, टी व्ही आहे तिकडे जे काही पाहतो तिकडे यांचा यूज होतो. त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की अजून वेदर फोरकास्टिंग वगैरेसाठी सुद्धा यांचा यूज केला जातो. ठीक आहे. असे काही यांचे यूजेस लक्षात ठेवा. यूजेस का लक्षात ठेवा तुम्हाला देते मी नोट्समध्ये मेन्शन करून. यांचे यूजेस याच्यासाठी किंवा जे काही 10वीचं बुक आहे ना त्या 10वीच्या बुकमध्ये लास्टवाला टॉपिक आहे एक. ठीक आहे. त्या लास्टवाल्या टॉपिकमध्ये फार जास्त छानपणे सॅटेलाईटवालं एक्सप्लेन केलेलं आहे. तिकडे त्याचे यूजेस वगैरे अगदी खूप व्यवस्थितपणे दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. नंतरचे जे सॅटेलाईट आहे ते आहेत पोलार सॅटेलाईट. पोलार सॅटेलाईट ज्यांना आपण ध्रुवीय उपग्रह असं म्हणतो, पोलार सॅटेलाईट. या पोलार सॅटेलाईट्सचा आपण यूज कशामध्ये करतो, वेदर फोरकास्टिंगमध्ये यांचा यूज करतो आपण वेदर फोरकास्टिंगमध्ये. आणि दुसरं मेट्रोलॉजिकल जे काही म्हणजे आपण म्हणतो ना मेट्रोलॉजिकल साठी यूज करतो ना. म्हणजे मेट्रोलॉजी म्हणजे ही एक अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये ना सगळ्या वेदर पॅरामीटर्सचा स्टडी केला जातो. म्हणजे आज तापमान किती आहे दिवसाचं किंवा त्याच्यामध्ये बदल किती झाला आहे किंवा नाही का सूर्यप्रकाशाची इंटेन्सिटी मोजण्याचं वगैरे. म्हणजे सगळे जे काही ॲटमॉस्फिअरशी रिलेटेड, वातावरणाशी रिलेटेड, वेदर क्लायमेटशी रिलेटेड जे काही पॅरामीटर्स असतात, घटक असतात, त्यांचा अभ्यास ज्या ब्रांचमध्ये केला जातो तिला आपण मेट्रोलॉजी असं म्हणतो. आणि वेदर फोरकास्टिंग म्हणजे तेच सांगितलं आहे आपल्याला. ठीक आहे. सो एवढं काही त्याच्यामध्ये डिफरंट नाही आहे. सो लक्षात ठेवा फक्त पोलार सॅटेलाईट आणि पोलार सॅटेलाईट्सचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असतो तो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती असतो, 85 मिनिट्स एवढा असतो. 85 मिनिट्स असतो. किती असतो त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असतो, 85 मीटर्स एवढा. ठीक आहे. सो म्हणजे इन जनरल ते पृथ्वीला 16 वेळा हे करू शकतात एका याच्यामध्ये, काय म्हणतात आपण त्याचे रिव्होल्यूशन 16 पूर्ण करू शकतात 24 आवर्समध्ये, कारण त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन किती आहे, 85 मिनिट्स एवढा आहे. ठीक आहे. आणि हे अशा पद्धतीने होतं. सॅटेलाईटशी रिलेटेड पार्ट जो आपल्याला याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले तो व्यवस्थित प्रिपेअर करा. 10thच्या बुकमध्ये पण दिला आहे आणि 10thमध्ये बुक मी जे सांगितलं ना लास्टवाला टॉपिक तोच टॉपिक सेम आपल्याला इकडे पण दिला आहे. 11वीच्या बुकमध्ये सुद्धा सॅटेलाईटमध्ये तोच टॉपिक दिला आहे. फार काही त्याच्यामध्ये वेगळं असं नाही आहे. सो तुम्ही 10thपर्यंत तरी व्यवस्थित प्रिपेअर करा. त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे आपला तो आहे थ्रस्ट आणि प्रेशर या दोघांमधला डिफरन्स काय आहे. हे आपलं सॅटेलाईट कवर झालं. ग्रॅव्हिटेशनपर्यंतचा पार्ट आपला झाला पूर्ण. आता थोडंसं आपण प्रेशर थ्रस्टशी रिलेटेड, कारण त्याच्याकडे वेगळं लेक्चर घेण्या एवढा काही तो टॉपिक नाही का डिटेलमध्ये किंवा एवढा काही फार असा मोठा नाही. ठीक आहे. घेऊया समजून. पहिली टर्म आहे थ्रस्ट आणि दुसरी आहे प्रेशर. ठीक आहे. दोघांमध्ये एक टर्म कोणती कॉमन टर्म कोणती आहे, दोघांमध्ये कॉमन टर्म आहे फोर्स किंवा बल. ठीक आहे. मग प्रेशर म्हणजे आपण काय म्हणतो माहिती आहे का, प्रेशर म्हणजे आपण म्हणतो की फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया. एक हा फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया. फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया म्हणजे एका ठराविक एरियावरती किंवा एका ठराविक क्षेत्रफळावरती कार्यरत असणारा फोर्स म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रेशर असं.
आहे बरोबर. प्रेशरला आपण डिनोट कसं करतो किंवा प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला सांगायचा झाला तर आपण तो कसा देतो, फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स डिवायडेड बाय एरिया, फोर्स बाय एरिया असा देतो किंवा ज्यालाच आपण थ्रस्ट बाय एरिया असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आणि आता थ्रस्ट म्हणजे काय, इथे तर ठीक आहे फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट एरिया म्हणजे प्रेशर झालं. प्रेशरचं जे काही SI युनिट आहे ते SI युनिट आपण देतो पास्कल. हे काय देतो, SI युनिट पास्कल. प्रेशरचं SI युनिट आपण देतो पास्कल. हे जे थ्रस्ट आहे, थ्रस्ट म्हणजे एखाद्या वस्तूवरती ॲक्ट करणारा जो परपेंडिक्युलर फोर्स आहे तो म्हणजे काय असतो, थ्रस्ट. तो म्हणजे काय असतो, थ्रस्ट. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो फोर्स ॲक्टिंग परपेंडिक्युलर. म्हणजे काय म्हणू शकतो आपण परपेंडिक्युलरला काय म्हणतो आपण, बरं ठीक आहे, परपेंडिक्युलर कळालं म्हणजे नॉर्मलच्या रेंजमध्ये एका 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलर ॲक्ट करणारा फोर्स म्हणजे त्याला आपण म्हणतो थ्रस्ट असं. आता 2 टर्म एवढ्या क्लिअर आहेत इथंपर्यंत. नंतर या दोघांशी रिलेटेड अजून एक महत्त्वाची टर्म आहे ती म्हणजे बायोन्सी. पुढची जी टर्म आहे ती आहे बायोन्सी. बायोन्सी कोणी दिली ही टर्म, आर्किमिडीज आहे बरोबर, ज्याला आपण आर्किमिडीजचे प्रिन्सिपल असं सुद्धा म्हणून ओळखतो. काय होतं बायोन्सी म्हणजे काय, आर्किमिडीजने त्याचं जे प्रिन्सिपल दिलं ते दिलं एक फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्याला दिलेला एक त्याचा हे आहे प्रयोग आहे. एखादा बाथटब आहे नाही का, तो एका बाथटबमध्ये बसला आणि त्याच्यानंतर त्याला कळालं, ठीक आहे, त्यानंतर त्याला कळालं की जेव्हा त्या बाथटबमध्ये जे पाणी आहे जेव्हा त्याच्या वजना एवढं पाणी काय झालं आहे त्याच्यामधून रिप्लेस झालं आहे. असं नाही समजलं तर दुसऱ्या फॉर्ममध्ये समजावून घेऊयात. कन्सिडर करा की इकडे आपण एखादं काहीतरी भांडं घेतलेलं आहे, एखादं काहीतरी आहे, ठीक आहे, आणि इकडून त्याला पाणी जाण्यासाठी मार्ग आहे. ठीक आहे ना, पाणी जाण्यासाठी मार्ग आहे. याच्यामध्ये आत्ता एवढं पाणी भरलेलं आहे. ठीक आहे, आता असं कन्सिडर करा की इकडून बाहेर नाही जाते, असं कन्सिडर करा नाही जाते. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये ठराविक वजनाचं वेट आपण याच्यामध्ये टाकलं आहे बरोबर. याच्यामध्ये काही वजन असलेलं काही वस्तुमान असलेलं आपण काय टाकलं, एखादं ऑब्जेक्ट याच्यामध्ये टाकलं. तर हे ऑब्जेक्टनी पाण्यामध्ये जेवढी जागा व्यापली आहे ना त्या वजना एवढं पाणी हे याच्यामधून बाहेर टाकलं जातं, याच्यामधून बाहेर इकडे कलेक्ट झालं आहे बरोबर. ठीक आहे. आणि याच्यावरून तो काय म्हणाला, युरेका असं म्हणाला, धावत सुटला वगैरे. एक ती नाही का त्याच्याबद्दल दिलेली ती स्टोरी आहे. युरेका म्हणजे मला सापडले असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, एवढं काही हे नाही आहे नाही का. आपण टर्मकडे थोडंसं लक्ष देऊया. थोडक्यात अर्थ असा आहे, आपल्याला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आय थिंक एक प्रश्न याच्यावर विचारलेला होता. बघा 3 कंडिशन्स येतात. 3 कंडिशन कोणत्या, पहिली की एकतर ते ऑब्जेक्ट जे आहे ते ऑब्जेक्ट काय होईल, बुडेल पूर्णपणे. एकतर ते ऑब्जेक्ट बुडतंय. दुसरी कंडिशन ते ऑब्जेक्ट काय होतंय, तरंगतंय, सिंक करते. ठीक आहे. आणि तिसरी कंडिशन तुम्ही मला सांगायची. ठीक आहे. आता बघा बायोन्स फोर्स आपण एक्सप्लेन करतोय. बायोन्सी कोणामुळे असते, बायोन्सी आहे बायंट फोर्समुळे. आता बायंट फोर्स म्हणजे काय बघा, बायंट फोर्स म्हणजे काय बघा. आपण जस्ट कन्सिडर करा एखादा बाऊल आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. तुम्ही एका ठराविक वजनाचं ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये टाकलं. जेवढ्या वजनाचं ऑब्जेक्ट तुम्ही त्याच्यावरती टाकताय ना तर ते जे काही खाली असलेलं लिक्विड आहे, फ्लुइड आपण म्हणूयात, जे काही खाली असलेलं फ्लुइड आहे ते फ्लुइड सुद्धा त्या ऑब्जेक्टवरती काय करतं, प्रेशर एक्झर्ट करतं. ऑब्जेक्ट त्याच्यावर टाकतंय पण प्रेशर सुद्धा खालून ते जे काही फ्लुइड आहे ते फ्लुइड सुद्धा त्या ऑब्जेक्टवरती काय करणार आहे, फोर्स अप्लाय करतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे जर का याचं वजन कन्सिडर करूयात आपण 2 kg आहे, 2 kg आहे. आणि जेव्हा मी त्याला एखाद्या बाथटबमध्ये टाकतीये, बाथटब नाही रे असं कन्सिडर, ठीक आहे, एखादा पाणी असलेल्या भांड्यामध्ये मी त्याला टाकतीये, तेव्हा काय होणार आहे की हे जे काही पाणी आहे ते पाणीसुद्धा या ऑब्जेक्टवरती
फोर्स अप्लाय करणार आहे, बरोबर. म्हणजे आत्ता याचं जे वजन आहे ते वजन इकडे कमी होईल का? येस, कमी होईल. कसं काय? कारण हा सुद्धा त्याच्यावर फोर्स टाकतो ना, याने नसता टाकला फोर्स तर मग त्याचं आहे तेवढं वेट राहिलं असतं. पण इकडून 1 येतोय आणि वरून 2 येतोय, 1 2 मायनस केले, 1 राहिलं, नाही का. अशा पद्धतीने ते काय होतं, थोडंसं त्याचं वेट काय होतं, कमी होतं. आणि जेवढ्या वस्तुमानाची किंवा जेवढ्या वजनाची जागा या ऑब्जेक्टनी पाण्यामध्ये व्यापलेली आहे तेवढं पाणी काय केलं जातं, बाहेर टाकलं जातं. ठीक आहे. आणि या फ्लुइडकडून जो फोर्स याच्यावरती टाकला जातो, या ऑब्जेक्टवरती टाकला जातो, त्या फोर्सला आपण म्हणतो, त्या बलाला आपण म्हणतो बायंट फोर्स असं. क्लिअर मुद्दा. म्हणजे पाण्यात टाकलं, एखाद्या फ्लुइडमध्ये एखादा ऑब्जेक्ट टाकले, ठीक आहे. त्या फ्लुइडनी त्याच्यावर टाकलेला, त्या ऑब्जेक्टवर टाकलेला जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजे काय आहे, बायंट फोर्स आहे. आता या बायंट फोर्समध्ये या 3 कंडिशन्स आपल्याला अभ्यासायचे आहेत, ठीक आहे. इन जनरल आपण बघा कन्सिडर करूयात की जी काही आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो, रिलेटिव्ह डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी, पाण्याची रिलेटिव्ह डेन्सिटी जी असते ना ती असते 10⁻³ 10⁻³ एवढी असते, ठीक आहे. 10⁻³ म्हणजे काय असते, ती 1000 असते जेव्हा आपण ती kgच्या टर्ममध्ये दाखवतो तेव्हा, ठीक आहे. 1000 असते. मग मला सांगा, जेव्हा आपण एखाद्या पदार्थाची डेन्सिटी सांगतो ना, की एखाद्या पदार्थाची रिलेटिव्ह डेन्सिटी 1.5 आहे, मी म्हणते रिलेटिव्ह डेन्सिटी, एखाद्या पदार्थाची रिलेटिव्ह डेन्सिटी 1.5 आहे, तेव्हा काय असतं माहिती आहे का, ही पाण्याच्या डेन्सिटीच्या 1.5 पट आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण पाण्याची डेन्सिटी किती आहे, 1000 आहे, आणि याला आपण डिवाइड करतो 1000नी, म्हणजे हे 1.5 म्हणजे हे किती असणार आहेत, 1500 असतात, ठीक आहे. 1500 त्याच्यापेक्षा जास्त. मग याच्याकडून 1 2 3ला इकडून डॉट आला आणि ह्याची किती झाली डेन्सिटी, 1.5 एवढी झाली. मग जेव्हा आपण रिलेटिव्ह डेन्सिटी सांगतो तेव्हा एखाद्या पदार्थाच्या डेन्सिटीला, घनतेला आपण पाण्याच्या घनतेशी कंपेअर केलेलं असतं, ठीक आहे. मग एखाद्या पदार्थाची घनता किती आहे, एवढी आहे, ठीक आहे. मग ती कोणाच्या पटीमध्ये आहे, ती रिलेटिव्ह डेन्सिटी पाण्याच्या पटीमध्ये आहे, ठीक आहे. मग आता कन्सिडर करा, इथे मला सांगा बुडेल केव्हा ऑब्जेक्ट, म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे ते पूर्ण बुडतंय, केव्हा ते पूर्ण बुडेल, जेव्हा या वस्तूचं वजन किंवा या वस्तूने या फ्लुइडवरती टाकलेला जो फोर्स आहे तो काय असेल, कमी असेल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का की बायंट फोर्स जो आहे, बायंट फोर्स जो आहे तो काय आहे, कमी आहे, वस्तूच्या वजनापेक्षा कमी आहे. तेव्हा ती वस्तू काय होणार आहे, बुडणार आहे. दुसरी कंडिशन, ती वस्तू तरंगतीये पाण्यावरती, तेव्हा बायंट फोर्स वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल, म्हणूनच ती वस्तू काय होते, तरंगते. म्हणजे इथे बायंट फोर्स आपला काय आहे, जास्त आहे. आता मला सांगा की बायंट फोर्स आणि वस्तूचं वजन दोघे सुद्धा सारखेच आहेत, अशा कंडिशनला काय होतं, ती वस्तू अर्धी बुडलेली आपल्याला दिसते आहे, बरोबर. म्हणजे तिचा जो हाफ पोर्शन आहे तो आपल्याला अर्धा पाण्यामध्ये दिसतो, अर्धा वरती दिसतो. अशा वेळी बायंट फोर्स आणि त्या वस्तूचं जे वेट आहे ते दोन्ही काय असतात, सारखे असतात. क्लिअर का? या 3 कंडिशन बायंट फोर्समध्ये क्लिअर. आर्किमिडीजनी सांगितलेलं प्रिन्सिपल आहे, बरोबर. आर्किमिडीज असं काय म्हणाला होता की जर का एखादं ऑब्जेक्ट आपण पाण्यामध्ये टाकलं तर त्याच्या वजना एवढं पाणी ते काय करतं, विस्थापित करतं, डिस्प्लेस करतं, रिप्लेस करतं आहे, बरोबर. त्या वजना एवढं ते पाणी काय करतं, डिस्प्लेस करतं, विस्थापित करतं. हे सांगितलेलं होतं आर्किमिडीजने त्याच्या प्रिन्सिपलमध्ये. त्याच्याशी रिलेटेड 3 कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या की बायंट फोर्स जेव्हा जास्त असेल, बायंट फोर्स जेव्हा जास्त असेल तेव्हा ती वस्तू तरंगेल, बायंट फोर्स जेव्हा कमी असेल तेव्हा ती वस्तू बुडेल, आणि बायंट फोर्स आणि वस्तूचं वजन जेव्हा सारखं आहे अशा वेळी काय होईल, अशा वेळी ती वस्तू काय होते, अर्धी बुडलेल्या अवस्थेमध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. क्लिअर इथंपर्यंत बायंट फोर्सशी रिलेटेड या 3 कंडिशन. मग हे जे काही आर्किमिडीजचा प्रिन्सिपल आहे, ज्यालाच आपण आर्किमिडीजचा सिद्धांत असं म्हणतो, आर्किमिडीजचा सिद्धांत,
आर्किमिडीजचा सिद्धांत आपल्याला हेच सांगतो की एखादी वस्तू पूर्णपणे किंवा अर्ध किंवा अजून कमी प्रमाणामध्ये जर का पाण्यामध्ये बुडतीये तर ती तिच्या व्हॉल्यूम एवढं, तिच्या आकारमाना एवढं पाणी काय करेल, विस्थापित करेल, तिच्या वजना एवढं पाणी काय करेल, विस्थापित करेल. मग हे जे काही बायंट फोर्सला आपण मराठीमध्ये प्लावक बल असं म्हणतो. प्लावक बल असं म्हणतो. ठीक आहे, बायंट फोर्सला आपण म्हणतोय प्लावक बल किंवा अजून याला बायोसी म्हणजे थ्रस्ट म्हणजे उत्प्लाविता. सांगितलं नाही ना, थोडेसे मराठी वर्ड्स थोडे लक्षात ठेवायला प्रॉब्लेम जातो. सो थ्रस्ट म्हणजे उत्प्लाविता आणि बायंट फोर्स म्हणजे प्लावक बल. ठीक आहे, मग याचा उपयोग किंवा आर्किमिडीजच्या सिद्धांताचा वापर कुठे कुठे केला जातो तर सगळ्यात पहिलं म्हणजे जहाजांची रचना जी आहे त्या जहाजांच्या रचनेमध्ये केला जातो नाही का. म्हणजे ते त्यांचं एक स्ट्रक्चर तयार करताना की ते पाण्यामध्ये किती बुडण्याच्या आधारावरती आहे ना ते. सो मग की ते तरंगले जातील त्यांच्या वजनाच्या याच्यामध्ये. सो तिकडे हे आर्किमिडीजचं प्रिन्सिपल यूज केलं जातं. त्याचबरोबर लॅक्टोमीटरमध्ये यूज केलं जातं. लॅक्टोमीटर काय आहे? लॅक्टोमीटर दुग्धता मापी असं याला आपण म्हणतो. म्हणजे मिल्कची प्युरिटी किती आहे ते पाहण्यासाठी आपण याचा यूज करतो लॅक्टोमीटरचा. त्याच्यानंतर अजून इतर काही जसं की पहिला हायड्रोमीटर आहे. हायड्रोमीटरमध्ये लॅक्टोमीटरमध्ये याचा यूज केला जातो. ठीक आहे, नंतर आपण पाहिलं की काही पास्कलचा एक सिद्धांत आहे. पास्कलचा सिद्धांत काय सांगतो? पास्कलचं प्रिन्सिपल काय सांगतं की जर का आपण एखादं फ्लुइड आहे आणि ते एका क्लोज्ड अशा कंटेनरमध्ये आहे, एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती जर का आपण एका ठिकाणी त्याच्या जर का प्रेशर दिलं, ठीक आहे, दाब दिला, तर ते जे द्रव आहे ते सगळ्या बाजूला सारख्या प्रमाणामध्ये पसरतं. हे सांगितलं पास्कलनी. आणि या पास्कलच्या प्रिन्सिपलचा यूज केला जातो हायड्रॉलिक गेटमध्ये. हायड्रॉलिक गेटमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर केला जातो हायड्रॉलिक ब्रेक्समध्ये. हायड्रॉलिक गेट आणि हायड्रॉलिक ब्रेक, पास्कलचा सिद्धांत. क्लिअर इथंपर्यंत? आणि नंतर रिलेटिव्ह डेन्सिटी तर आपण अभ्यासली. रिलेटिव्ह डेन्सिटी की एखाद्या कोणत्याही पदार्थाची घनता. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण कसा देणार? रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे आपण म्हणणार डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे एखाद्या पदार्थाची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता. पाण्याची घनता किती आपण कन्सिडर करतो? 1000 एवढी कन्सिडर करतो. 1000 kg पर मीटर क्यूब. kg पर मीटर क्यूब एवढी आपण याची घनता जी आहे पाण्याची ती कन्सिडर करतो. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जी आपण काढतो तिला आपण म्हणतो रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. हा होता आपला काही प्रेशर रिलेटेड किंवा इतर. आता वर्क एनर्जी म्हणजे तर काही एवढं त्याच्यामध्ये हे नाही आहे, पण आपण त्याचे प्रॉब्लेम्स बघूयात एका लेक्चरमध्ये लास्टला. वर्क एनर्जी म्हणजे आता ते एनर्जी म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता वगैरे हे तर लाईट साऊंड जेव्हा आपण शिकलो तिकडून आपण ते काही डिस्कस करत आलेलो आहे. पण त्याच्यावरचे प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला पाहायचे. आपण जेवढे आयोगाने विचारलेले आहेत आत्तापर्यंत प्रॉब्लेम तेवढे सगळ्यांचं ते डिस्कशन घेणार आहोत. ठीक आहे, होप सो हा जो काही पार्ट होता सॅटेलाईटशी रिलेटेड होता तो व्यवस्थित प्रिपेअर करा. कारण सलग 3ही वर्षांमध्ये त्याच्यावरती प्रश्न आला आहे. यावर्षी कन्फर्म येईलच असं काही नाही, पण चुकून आलाच तर मग आपल्याला तो सॉल्व करायला यायला हवा. याच्यासाठी तो व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या पार्ट. आणि हा जो काही इतर उरलेला होता तो सुद्धा व्यवस्थित एकदा वाचून घ्या. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.